या अगोदर आपण सॉन्ग ऑफ द ओपन रोड या पोएमचा अर्थ समजून घेतलेला होता आणि त्या पोएमच्या संदर्भात काही तुम्हाला अवघड वाटणारे शब्दार्थ देखील मी तुम्हाला सांगितले होते. आता आपण याच कवितेतले काही प्रश्न सोडवून बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, पिक आउट द लाईन्स शोईंग दॅट द पोएट इज प्रिपेअर्ड टू एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ हिज जर्नी. म्हणजे काय, की या कवितेतल्या काही अशा ओळी आहेत ज्या हे वर्णन करतात की तो कवी आपल्या या आयुष्यरूपी रस्त्याचं जे काय अनुभव करत आहे, आनंदाचा अनुभव करत आहे, हे दाखवणाऱ्या ओळी तुम्हाला लिहायच्या. तर पहिली ओळ आहे, अ फूट अँड लाईट हर्टेड आय टेक टू द ओपन रोड. है ना, म्हणजे हलका फुलका मन घेऊन तो त्या रस्त्याने चाललेला आहे, म्हणजे कुठलंही बर्डन त्याच्यावरती नाहीये असा त्याचा अर्थ होतो. हे एक वाक्य. दुसरं, हेल्दी म्हणजे एकदम सुदृढ, फ्री, द वर्ल्ड बिफोर मी म्हणजे माझ्या समोर खूप साऱ्या अशा संधी उपलब्ध आहेत असं वर्णन करणारी ही लाईन आहे. तिसरी आहे, स्ट्रॉंग अँड कॉन्टेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. म्हणजे मी एकदम मजबूतीनं काय करत आहे, या रस्त्यांवरती चालतो, म्हणजे मी खूप कॉन्फिडंट आहे असं त्याचा अर्थ होतो. ही एक लाईन. तर ह्या आहेत तशाच लाईन, जशाच्या तशा लाईन उचलून इथे लिहायच्या होत्या. ओके. पुढचा दुसरा प्रश्न आहे, ओल्ड डिलिशियस बर्डन मीन्स. याचा अर्थ काय आहे या कवितेमध्ये? काय शब्द? ओल्ड डिलिशियस बर्डन. ओल्ड डिलिशियस बर्डन म्हणजे यापैकी काय म्हटलंय? द लगेज असं म्हटलंय, म्हणजे सामान जे प्रवासात आपण घेतो ते. याचा अर्थ द फूड ही कॅरीज, किंवा तो प्रवासादरम्यान काही अन्न घेऊन जातोय असा त्याचा अर्थ होतो का? की द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, का तो त्या प्रवासामध्ये काय करतोय, स्ट्रेस घेऊन चाललेला आयुष्यातला, असा त्याचा अर्थ होतो का, हे विचारले. की स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, की आपल्या गंतव्य आयुष्यातल्या, मागच्या आयुष्यातल्या जुन्या चांगल्या आठवणी घेऊन जातो आहे असा त्याचा अर्थ आहे. तर यापैकी कुठला आहे? तर येस, यापैकी आहे द स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. स्वीट म्हणजे भूतकाळातल्या गोड आठवणी तो घेऊन चाललाय असा त्याचा अर्थ होतो, म्हणून हे वाक्य बरोबर आहे. पुढचा प्रश्न, डिस्कस हाऊ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. म्हणजे या कवितेमध्ये फ्रीडम याला कसं व्यक्त केलेलं आहे, कोणत्या लाईननी त्याला कुठल्या त्या वाक्याने किंवा ओळींनी ते व्यक्त केलेलं आहे. तर याच्यामध्ये द पोएट चूजेस टू लिव्ह फ्रीली विदाउट रिस्ट्रिक्शन. तर तो कसा राहायला त्याला आवडते? विदाउट एनी रिस्ट्रिक्शन, म्हणजे कुठल्याही बंधनात अडकून राहण्यापेक्षा त्याला फ्री राहणं, किंवा कुठलेही कंप्लेंट्स आहेत याच्यामध्ये, कंप्लेंट्स किंवा डिपेंडन्सी, एखाद्यावरती अवलंबून राहणं किंवा एका लक वरती, नशिबावरती अवलंबून राहणं, हे त्याला आवडत नाही. ही डिसाइडेड हिज ओन डायरेक्शन अँड एन्जॉय लाईफ. तर तो काय करतो, ही डिसाइड्स हिज ओन डायरेक्शन, म्हणजे स्वतःची दिशा, आयुष्यात कसं जगायचं, कसं जायचं, हे तो ठरवतो की मला माझं आयुष्य कसं जगायचं आहे. म्हणून हे वाक्य इथे येणार आहे. ओके. हे सगळी तुम्हाला ही जी वाक्य आहेत ही कवितेमध्ये आहेच्या तशीच आहेत. ही लिव्ह विथ, जसं की उदाहरणार्थ, लिव्ह फ्रीली विदाउट रिस्ट्रिक्शन, नो कंप्लेंट्स, है ना, हे शब्द तिथे आलेले आहेत. डिपेंडन्सी ऑन फॉर्च्यून असे शब्द आलेले आहेत, ते लिहिलं तरी चालते. आणि हा काय म्हणत आहे की ओन डायरेक्शन अँड एन्जॉय लाईफ. ओके. पुढचा प्रश्न बघूया आपण. डिवाइड इंटू टू पार्ट्स. ओके.
तो काय म्हणत आहे, डिवाइड इंटू 2 पार्ट्स. 2 पार्ट्स मध्ये ऍक्टिव्हिटीजला डिवाइड करायच्यात. हे खाली सगळ्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. ज्या एक म्हणजे तो ज्या क्रिया करणार आहे किंवा तो म्हणत आहे की मी लाईफ जगताना ह्या गोष्टी करेन आणि ह्या गोष्टी करणार नाही, अशा ज्या गोष्टी ह्यातल्या ABCD दिलेल्या आहेत त्यातल्या तुम्हाला सांगायच्या. आता पहिलं एक बघूया. तो ज्या क्रिया करणार आहे म्हणजे ऍक्टिव्हिटीज ही विल प्रॅक्टिस, म्हणजे तो आयुष्य जगताना काय करणार आहे. तर यातलं पहिलं बघा, वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस. हे येणार आहे का? वॉक अलॉंग द रोड, येस है ना, म्हणजे तो त्या रस्त्याने जाणार आहे. ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, जरी त्याला माहितीये की हे कुठं रस्ता जाणार आहे, हा मला माहित नसला तरी पण मी त्या रस्त्याने जाईन, असं तो म्हणतोय. कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी, तो कंप्लेंट करणार आहे का? जर त्याला त्याच्या आयुष्यात, इथं जर्नी याचा अर्थ इथं आयुष्य आहे, तर त्याच्या आयुष्यामध्ये जर त्याला कुठल्या अडचणी आल्या किंवा तक्रारी आल्या, डिस्कम्फर्ट आला, तर तो त्याच्याबद्दल तक्रार करणार आहे का, कंप्लेन करणार आहे का? तर नाही, म्हणजे हे तो करणार नाही याच्यामध्ये येणार. म्हणजे ऍक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस यामध्ये येईल. म्हणजे काय करणार नाहीये तो, कंप्लेंट करणार नाही, असं त्याचा अर्थ होतो. पोस्टपोनिंग द जर्नी, तो पोस्टपोन करेन का, की रस्त्यात मला अरे खूप अडचणी येत आहेत, मग मला हे होणार नाही, मला ते जमणार नाही, मग तो पुढे ढकलणार आहे का त्याचा प्रवास? नाही, तर तो प्रवास ढकलणार नाही पुढे, म्हणजे पोस्टपोनिंग सुद्धा करणार नाही. तिसरं, प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, म्हणजे चांगल्या नशिबास मिळावं म्हणून तो देवाला प्रार्थना करणार आहे का? तर नाही, म्हणजे तो हे सुद्धा करणार नाही. कॅरिंग द फोन मेमरीज ऑफ द गुड पीपल, फोन म्हणजे चांगल्या गोड आठवणी, गोड आठवणी लोकांच्या तो घेऊन जाणार आहे का बरोबर? तर हो, येस, तो बरोबर घेऊन जाणार आहे, म्हणून ते येणार ऍक्टिव्हिटीज ही विल प्रॅक्टिस, म्हणजे हे करेल असं याच्या अंडर येणार ते. क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, इन्फ्लुएन्शियल म्हणजे उगाच कोणाशी तरी मोठे कॉन्टॅक्ट वाढवणार, मोठमोठ्या लोकांच्या मागे पळणार, अशा गोष्टी काय करणार आहे का तो? तर नो, तो करणार नाही. स्ट्रायव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, है ना, तर तो पुढचं चांगलं सक्सेस, आयुष्यात यश मिळावं म्हणून तो काहीतरी करणार आहे का? तर येस, म्हणजे ही गोष्ट तो करणार आहे. रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, तो करणार आहे का? येस, स्वतःला, तो स्वतःचा विचार करतोय, है ना, स्वतःला समजण्याचा तो प्रयत्न करतोय, है ना, म्हणून सेल्फ साठी तो काम करणार आहे, तर येस. म्हणून इथे आपण जो त्या क्रिया करणार आहे त्या आपण इथे लिहिलेल्या आहेत, या सर्व तो करणार आहे आणि हे तो करणार नाही, असा त्याचा अर्थ होतो. ओके, आता पुढचा प्रश्न आहे की राईट डाऊन द ट्रेट्स. ठीक आहे, ट्रेट्स म्हणजे काय, तर त्याचे गुणधर्म किंवा विशेषता काय आहे किंवा त्यातनं तुम्हाला काय समजतंय त्या ओळीमधनं, अशा ओळींचा अर्थ तुम्हाला थोडक्यात लावायचा आहे. ओके, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. ओके, आय मायसेल्फ, हे बघा हे वाक्य आहे, आय एम गुड फॉर्च्यून, है ना, याचा काय हे होतो, अर्थ होतो, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. तर येस, त्याच्यावरून त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स दिसतो, है ना, असा त्याचा अर्थ झाला. तसंच पुढच्या वाक्याचा जर आपल्याला अर्थ लावायचा, आय विम्पर नो मोर, पोस्टपोन नो मोर, नीड नथिंग, याचा अर्थ काय, तर तो एक निश्चय करतोय, दृढ निश्चय करतोय की मी आता ना कुरकुर करणार नाही, किती जरी प्रॉब्लेम आले तरी मी माघार घेणार नाही, पुढे जाणार. या सगळ्या गोष्टी न काय दिसतंय त्याचा, तर त्याला म्हणतात डिटर्मिनेशन, म्हणजे त्यानं दृढ निश्चय केलेला आहे, याचा त्याचा अर्थ होतो. तिसरं वाक्य, आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर.
म्हणजे मला कॉन्स्टेलेशनचा अर्थ काय होतो काल बघितला आपण. कॉन्स्टेलेशन म्हणजे भाग्य है ना. मला कुठल्याही भाग्याची गरज नाही असं तो म्हणतोय. म्हणजे मला जे मिळालेलं आहे त्याच्यात मी समाधानी आहे असा त्याचा अर्थ होतो. याचा अर्थ सॅटिस्फॅक्शन हा त्याचा अर्थ झाला. आय स्वेअर म्हणजे मी शपथ घेऊन सांगतो की इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रिड ऑफ देम. तो कोणाबद्दल बोलत होता? चांगल्या लोकांबद्दल बोलत होता. ज्या ज्या त्याच्या भूतकाळात त्याच्याकडे गोड आठवणी होत्या, चांगल्या आठवणी होत्या, अशा लोकांना तो कधीच विसरणार नाही. यातनं त्याचा त्या लोकांबद्दल असलेला इमोशनल अटॅचमेंट दिसतो. म्हणून हे आलं इमोशनल अटॅचमेंट. आय एम फिल्ड विथ देम याचा अर्थ काय? आय एम फिल्ड विथ देम, आय विल फिल देम इन रिटर्न. म्हणजे तो काय करतोय की मला भरपूर काय त्यांच्याकडून मिळालेलं आहे आणि मी त्यांना भरपूर प्रेम देणार आहे. याचा अर्थ तो त्यांच्या समोर कृतज्ञता व्यक्त करतोय आणि त्यालाच इंग्लिशमध्ये ग्रॅटिट्यूड असं म्हटलं. पुढचा प्रश्न. ओके. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी या ओळींचा अर्थ किंवा तुमच्या मते या ओळींचा अर्थ काय होतो? तर याच्यामध्ये बघा त्यानं एका जगाचं वर्णन केलं की जग माझ्या समोर कसं आहे, तर हेल्दी आहे म्हणजे सगळं काय एक्सेप्ट करणार आहे. त्याच्यानंतर फ्री आहे म्हणजे फ्रीडम आहे, तिथं स्वतंत्रता आहे. याचा अर्थ की त्याच्याकडे या जगामध्ये भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे खूप साऱ्या संधी आहेत, तो भरपूर काय करू शकतो असा त्याचा अर्थ होतो. म्हणून पोएट आपण असं म्हणू शकतो की पोएट फील्स फिट, इंडिपेंडेंट अँड रेडी फॉर अपॉर्च्युनिटीज असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय की कवी त्याला स्वतःला त्या या जगामध्ये फिट मानतो. म्हणजे मी या जगामध्ये असा व्यवस्थित बसू शकतो कारण मला जगामध्ये भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे संधी आहेत, संधी मिळत आहेत असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला असं सांगितलंय की आता हे तुम्ही शोधू शकता की डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता जगासाठी त्यांनी काय व हे वापरलेले आहेत, शब्द वापरलेले आहेत. जसं जग कसं आहे बघा, इथं वरच्याच वाक्यात आहे वर्ल्ड इज हेल्दी अँड फ्री. म्हणजे जगासाठी त्यांनी फ्री असा शब्द वापरलेला आहे. तसंच हेल्दी हा सुद्धा शब्द वापरलेला आहे ना. तर असे शब्द त्यांनी स्वतःसाठी कुठले वापरलेले आहेत, रस्त्यासाठी कसे वापरलेले आहेत, है ना. हे तुम्हाला त्या कवितेमधनं शोधायचं आणि लिहायचं. खूप सोपं आहे, तुम्ही सुद्धा हे करू शकता. ओके. पुढचा प्रश्न. मेटॅफॉर बघा, हा शब्द तुम्हाला भरपूर वेळा हे करता येईल. मेटॅफॉरचा अर्थ असतो रूपक, म्हणजे त्याला उपमा दिलेली असते किंवा त्याला रूपक असं म्हटलं जातं. तर द रोड, आता याच्यामध्ये प्रश्न काय आहे बघा. रोड, द एक्सप्रेशन ओल्ड डिलिशियस बर्डन. ओके. A burden cannot be delicious. The poet has used this combination of words to express that he has many sweet memories of the people. है ना. तर याच्यामध्ये यांनी रोडसाठी म्हणजे रस्त्यासाठी रूपक म्हणून काय वापरलेलं आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे. त्या रोडला रोड म्हणून त्याचा अर्थ शब्दशः घेतलाय का, तर नाही. त्यानं त्या रोडला आपलं लाईफ वापरलेलं आहे, म्हणजे त्याचं लाईफ कसं आहे हे त्या रोड या शब्दातनं व्यक्त करतोय. म्हणून रोड सिम्बलाइज म्हणजे रोड काय दाखवत आहे, तर लाईफ. ही लाईफ आहे, रोड नसून एक आपलं जीवन आहे. त्याच्यामध्ये काय आहे, न्यू डायरेक्शन आहे. काय आहेत, न्यू डायरेक्शन. आणि ह्या डायरेक्शन म्हणजेच नवीन संधी आहेत असं त्याचा अर्थ असतो. ठीक आहे. रिपीटेड एक्सप्रेशन्स अँड इफेक्ट, पुन्हा पुन्हा वापरलेले शब्द आपल्याला ह्यातनं शोधायचे आहेत. इथे कविता आहे आपली, जसं की बघाल एक्सप्रेशन्स कुठले कुठले वापरलेले आहेत बघा. आता इथे आपण ही कविता आहे, हे बघा 2 वेळा वापरले. हेन्स फोर्थ, इथेही तो म्हटलाय, इथेही म्हटलेला आहे. हेन्स फोर्थ हा शब्द वापरलेला
आहे. बरोबर? ठीक आहे. त्याच्यानंतर अजून बघा कुठला वाटतोय. एक्सप्रेशन साठी त्याने काय वापरलंय? हा, इथे एक नो मोर आहे. इथे पण नो मोर आहे. है ना? व्यक्त करण्यासाठी म्हणजे एक्सप्रेशन साठी असे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर बघा इथे पण आय कॅरी असे 2 शब्द इथे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर इफेक्ट है ना, एम्फसाइज, डिटर्मिनेशन अँड रिदम हे सर्व या कवितेतून तुम्हाला अधोरेखित होतं. ठीक आहे. तर असे सारे प्रश्न आहेत. मी सगळे तुम्हाला सांगत नाहीये. तुम्ही सुद्धा काही प्रश्न खालचे सोडवण्याचा प्रयत्न करा आणि हे सर्व तुमचा व्हिडिओ बघून तुम्हाला पुन्हा एकदा हे सर्व प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहायचे आहेत आणि ते सोडवून आपल्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवायचे आहेत. ठीक आहे? ओके. थँक यू.